फ्रेंड या खुळा वेड लावतो जीवा तुझाच गोडवा। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचा आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर बिटमॅप प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट आहे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंग पोझिशनला यायचं आहे। आल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। गेल्याच्यानंतर जो तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती किंवा फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं, सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्यानंतर इथं 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर पहिल्या बीटवरती यायचं आहे। आल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक म्हणजे फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून कट करून घ्यायचं आहे फोटोला। दुसऱ्या बीटवरती यायच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून त्या 3 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे असे फोटो कट होऊन जाणार। ते जेवढे काही बीट आहे तेवढ्या याला फोटो कट करून घ्यायचे। चला तर मी असे सर्व फोटो कट करून घेतो। तर बघू शकता आपण इथं सर्व फोटो कट केले आहे। स्टार्टिंग पोझिशनला यायचं आहे। आल्याच्यानंतर आता एक इमोजी ॲड करायची आहे। इमोजी PNG ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। गेल्याच्यानंतर काही तुम्हाला अशा प्रकारची एक PNG दिली आहे। PNGच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, सगळ्यात लास्टला यायचं आहे। इथं 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती आणि 3 डॉटवरती कॉपी पिक करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती आणि 3 डॉटवरती कॉपी पिक करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला तिसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। तिसऱ्या फोटोवरती यायचं आहे। आल्याच्यानंतर इथं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। चौथ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर इथे पण चौथ्या फोटोवरती क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 5व्या फोटोवरती जायचं आहे। गेल्याच्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट पण इथून कॉपी करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला जो लास्टचा बोट आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला काही मी 3 लेअर दिले आहे, तर 3ही लेअरला सिलेक्ट करायचं आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं। केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर आता ह्या लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर सगळ्यात लास्टला यायचं आहे। इथं तुम्हाला खाली आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर आता हा व्हिडिओ तुमचा एकदम रेडी झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचा शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये तुमचा हा व्हिडिओ सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।